वेलकम स्टुडंट्स. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 2.4 त्यामध्ये आपण 9th पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिले होते आणि 9th क्वेश्चन पासून आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमा हा टाईप सुरू झाला होता. आता इथून पुढे जे क्वेश्चन्स आहेत जवळपास 22 पर्यंतचे, तर यामध्ये तुम्हाला हेच मॅक्सिमा आणि मिनिमाचाच टाईप पुढे कंटिन्यू राहणार आहे, पण फंक्शन आपल्याला स्वतःला तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार फंक्शन तयार करायचं आणि त्यानुसार मग तुमची मॅक्सिमा आणि मिनिमाची प्रोसेस पुढे नेहमीसारखी कंटिन्यू करायची. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हे वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळी सोडवतो ना त्यावेळी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स कोणत्या तरी एका व्हेरिएबलमध्ये असावेत. म्हणजे आपल्याला आतापर्यंत सगळे प्रॉब्लेम कसे होते, एफ एक्स इक्वल्स सगळे एक्स मधलं फंक्शन असायचं. मग कदाचित वाय जरी असेल व्हेरिएबल तर मग एफ ऑफ वाय इक्वल्स सगळं वाय मध्ये असलं पाहिजे, किंवा व्हेरिएबल टी मध्ये असेल तर एफ ऑफ टी पाहिजे, एफ ऑफ आर पाहिजे. जे काय असेल ते सगळे एका व्हेरिएबल मध्ये करायचे, फक्त एवढं डोक्यात ठेवायचं. याच्यामध्ये हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. अर्थात तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवताना मी सांगत राहीन नसते त्यावेळेस. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, त्याचं मिनिंग कळलं पाहिजे, तुम्हाला काय मॅक्सिमम किंवा काय मिनिमम विचारलंय हे कळलं पाहिजे. हा आणखी एक याच्यामध्ये तुम्हाला साधारण तुम्ही 9th आणि 10th 9वी 10वीत शिकलेले मेन्सुरेशनचे काही फॉर्म्युले लागतात तुम्हाला. मेन्सुरेशन ओव्हरऑल आपण जॉमेट्रीत जे जे फॉर्म्युले पाहिले ना, अगदी एरिया पासून एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ एनी क्वाड्रिलॅटरल, एनी टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल, त्यानंतर बऱ्याचदा आपण सिलेंडर, स्पियर, असे काही कोन, असे पण काही शेप्स पाहिले होते, आठवते का बघा. तर त्यांच्या बाबतीत कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवताना किंवा इक्वेशन तयार करत असताना तुम्हाला लागत असतात. माझ्या मते तुम्हाला ते सगळे फॉर्म्युले येतात, पण ते रिकॉल करणं आपल्याला आवश्यक आहे. असं नाही की कोणाला येत नसतील, पण आता व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणलं की पटकन यायला पाहिजे 1/3 पाय आर स्क्वेअर एच, किंवा सिलेंडरची कर्व्ड सरफेस एरिया 2 पाय आर एच. हे तुम्ही कधी ना कधी पाहिलेलं आहे, फक्त आठवत नसतं तुम्हाला ते. तर आठवत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. तर जरा रिकॉल करून ठेवा ते कुठं तुमच्या पुस्तकात वहीत कुठं सापडत असतील तर ते फॉर्म्युले बघा, आणि ज्या त्यावेळेस मी तुम्हाला इथं सांगत राहीनच. नाव क्वेश्चन नंबर 10. लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 10. Divide the number 30 into 2 parts such that their product is maximum. 30 या नंबरचे 2 पार्ट्स असे करा की ज्यांचा प्रॉडक्ट काय पाहिजे तुम्हाला, मॅक्सिमम पाहिजे. Divide 30 into 2 parts such that their product is maximum, असा क्वेश्चन विचारला. आधी या प्रश्नाचा अर्थ काय आपण बघूया की डिवाइड द नंबर 30 into 2 parts such that their product is maximum. 30 या नंबरचे असे 2 पार्ट सांगा की ज्यांचा प्रॉडक्ट काय असला पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. आता तुम्ही हे नंतर घरात ट्राय करून बघायचं. हे बघा, 30 चे 2 पार्ट्स, एक पार्ट 0, दुसरा पार्ट 30, यांचा प्रॉडक्ट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे. मग पुढचा असा असू शकेल 1 आणि 29. 30 चे 2 पार्ट झाले बघा, 1 आणि 29. पुढे 2 आणि 28, त्यानंतर 3 27, 4 26, 5 25, 6 नंतर 24, असं करत 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 डॅश 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 करत करत 15 असे शेवटचे 2 पार्ट होते. तुम्ही आता एकदा लिहून बघायचं आणि या सगळ्यांचा प्रॉडक्ट घेऊन बघायचा. म्हणजे उदाहरणार्थ 30 into 0 0, 29 into 1 29, त्यानंतर 28 2 तर 56, असे तुम्हाला इथं प्रॉडक्ट लिहून बघायचे. आणि सगळ्यात जास्त प्रॉडक्ट कोणता येतो तेव्हा ते 2 पार्ट्स काय असतात 30चे हे तुम्हाला चेक करायचे. हे एकदा मॅन्युअली एकदा करून बघा, मग तुम्हाला इथं तुमच्या त्या मॅक्सिमा आणि मिनिमाचा काय ऍक्च्युअली यूज आहे, किंवा तर कसं आपण तो हे त्यातलं टीडीएस कॅल्क्युलेशन जे आपण ते कसं रिमूव्ह करू शकतो हे तुम्हाला कळेल. हे एकदा सगळ्यांनी करून बघा. आता इथं 7 नंतर इथं 23, असं करत करत तुम्हाला हे शेवटचा पेअर मिळेल 15 तुम्हाला सर इथंच कसं समजा. मग 16 14 हे परत वर झालेले स्पेअर असते, ते करून बघा तुम्ही, तुम्हाला निश्चित मिळेल. आणि मग यात सगळ्यात प्रॉडक्ट मॅक्सिमम कुठे येतो हेही चेक करा, आणि मग आपल्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे पाहायला हरकत नाही. चला लक्षात. आता आपला प्रॉब्लेम असा आहे की 30 चे आपल्याला 2 पार्ट्स करायचे की ज्यांचा प्रॉडक्ट तुम्हाला काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. ठीक आहे. लेट द 2 पार्ट्स ऑफ 30 बी एक्स अँड वाय. याचा अर्थ एक्स प्लस वाय यांची ऍडिशन 30 असली पाहिजे.
आता हे जे दोन पार्ट्स आहेत त्यांचं प्रोडक्ट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे. देअर प्रोडक्ट इक्वल्स XY. आता हा प्रोडक्ट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे म्हणजे हे तुमचं फंक्शन आहे. पण मी काय म्हटलं मग असे तुम्हाला, तुमचं फंक्शन हे सगळं एकाच व्हेरिएबल मध्ये असलं पाहिजे. एकतर ते एक्स मध्ये असू देत किंवा ते वाय मध्ये असू देत. मग मी काय करतो, यातला वाय रिप्लेस करतो. सहसा वाय रिप्लेस केलेला बरा असतो आपल्याला, fx f' ची सवय असते म्हणून. मग x ॲज इट इज इनटू ब्रॅकेट y कॅन बी रिप्लेस बाय y कॅन, इथं बघायचं इक्वेशन 1 मध्ये y कॅन बी रिप्लेस बाय 30 - x फ्रॉम इक्वेशन 1. ओपन करायचं ब्रॅकेट, 30 × x 30x - x². हे झाला देअर प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे which is to be मॅक्सिमम. तुम्हाला प्रोडक्ट कसं पाहिजे सांगा, मॅक्सिमम पाहिजे. which is to be मॅक्सिमम. हा प्रोडक्ट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे. मग आता आपली मॅक्सिमम मिनिममची प्रोसेस इथनं सुरू होते. ह्याला fx म्हणा, या फंक्शनला fx f' चालू करा. लेट fx इक्वल्स 30x - x², f' इक्वल्स डेरिव्हेटिव्ह. तुम्ही डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वगैरे नीट लिहायचं, पण तुम्हाला मागेही सांगितलं मी हा 30x 30 - 2x हे झालं f'. कन्सिडर f' इक्वल्स 0. ती मॅक्सिमम मिनिममची प्रोसेस पाठ करा. कन्सिडर f' इक्वल्स 0. देयरफॉर 30x - x² is equal to 0. x common into bracket 30 - x is equal to, sorry f' 30 - 2x आहे बरं. सॉरी हे लिहायला चुकले मी, सॉरी मी fx लिहिलं, आपल्याला f' पाहिजे. हां, आणि हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण काढून ठेवतो, इथंच काढून ठेवतो. सॉरी बघा, fx मिळाला. आता f'' काढूनच ठेवा. आताच कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह -2 इंटू ब्रॅकेट 1. आता कन्सिडर किंवा लेट म्हटलं तरी चालतं. कन्सिडर f' इक्वल्स 0. f' इथे आहे, मी चुकून हे रिप्लेस केले. 30 - 2x इज इक्वल टू 0. 2x ट्रान्सफर करा, 30 इक्वल्स 2x, 2 ने डिवाइड करा, देयरफॉर x इक्वल्स 15. आता x इक्वल्स 15 असताना तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो, लेस दॅन का मॅक्सिमा किंवा मिनिमा आपण ठरवूया. कन्सिडर f'' इक्वल्स -2. मग x ला 15 रिप्लेस करा, देयरफॉर f'' इक्वल्स x च्या जागी 15 येणार आहे. मग इथं कुठे x आहेत का, नाही आहेत. असते तर रिप्लेस केले असते. ऍक्च्युअली x⁻0 आहे तिथं, मग 15⁻0 म्हणजे 1च असतात ना. मग 1 × -2 म्हणजे -2. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला का पॉझिटिव्ह आला, तर निगेटिव्ह आला. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, याचा अर्थ फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल्स 15. देयरफॉर द फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल्स 15. आता ही लाईन फार व्यवस्थित समजून घ्या. द फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल्स 15. मला सांगा, आपण फंक्शन कुणाला म्हणले, fx काय आहे सांगा. हे fx हे काय आहे, तर 30x - x². हे फंक्शन ऍक्च्युअली कशाचं आहे, द प्रोडक्ट. बघा, द फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल्स 15. म्हणजे तुम्ही जे प्रॉडक्टचं फंक्शन तयार केले, हे बघा, हे ह्यालाच आपण fx म्हणते. तुम्ही जे प्रॉडक्टचं फंक्शन तयार केलंय, दॅट फंक्शन गिव्हज अस मॅक्सिमम व्हॅल्यू व्हेन x इक्वल्स 15. हा त्याचा अर्थ आहे. हे जे तुम्ही प्रॉडक्टचं फंक्शन तयार केलं ना, दॅट फंक्शन गिव्हज अस मॅक्सिमम व्हॅल्यू व्हेन x इक्वल्स 15. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे करून बघायला आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉडक्ट 15 तर 225 लाच मिळणार आहे. अजून आपला प्रॉब्लेम कंप्लीट होते, मग सांगतो मी तुम्हाला. द फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल्स 15. तर हे ठरलं. मग आता x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, तर y किती आहे, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणायचं. फ्रॉम इक्वेशन 1 x + y इज इक्वल टू किती आहे सांगा, 30. त्यामध्ये x ची व्हॅल्यू 15 + y इज इक्वल टू 30. 15 ट्रान्सफर केले म्हणजे y इक्वल्स 15. म्हणजे x 15 असताना आणि y 15 असताना जे तुमचे दोन पार्ट आहेत 30 चे दोन पार्ट्स असेल, एक पार्ट 15 दुसरा पार्ट 15, त्याच वेळेला तुमचा प्रॉडक्ट काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे.
बाकी तुम्ही कुठलेही 30चे 2 पार्ट करून बघा, कुठलेही 2 पार्ट, तिथं तुम्हाला ह्याच्या एवढा मोठा प्रोडक्ट मिळणार नाही. याच्या इतका मोठा जो प्रोडक्ट आहे ना 15 जर 225, ह्याच्यापेक्षा मोठा प्रोडक्ट तुम्हाला मिळणं शक्यच नाहीये. म्हणून एकदा मी सांगितलं, एकदा करत जावा की 30चे 2 पार्ट्स करून बघा, 030, 129, 228 वगैरे असं करत करत 15 पर्यंत या. आणि सगळ्यांचे प्रोडक्ट चेक करा. जसं इथं मी लिहिलेलं बघा प्रोडक्ट, त्यात सगळ्यात मोठा प्रोडक्ट तुम्हाला कधी मिळेल म्हणजे X15 असतं आणि Y15 असतं. आता फक्त पहिल्या क्वेश्चनला थोडंसं एक्सप्लेन करायला वेळ लागतो, ह्याच्या पुढचे मात्र लगेच समजतात. फक्त समजून घ्या आपण काय करतोय, फंक्शन हॅज मॅक्सिमाचा अर्थ काय असतो, या लाईनचं मिनिंग काय असतं, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत जाईन ह्या लाईनचं मिनिंग काय असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Divide the number 20 into 2 parts such that the sum of their squares is minimum. Sum of their squares is minimum. काय म्हणले त्यांनी की divide the number 20 into 2 parts. 20 चे 2 पार्ट असे करा की ज्यांच्या स्क्वेअर्सची टोटल मिनिमम पाहिजे. ज्यांच्या स्क्वेअर्सची टोटल काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. ठीक आहे. आता मागचा जो प्रॉब्लेम झाला की नाही, तर त्याचं फायनल आन्सर जेव्हा येतं की नाही, तेव्हा ते रिझल्ट नेहमी ऑब्झर्व करत जावा. का तर ज्यावेळी हे एमसीक्यूज तुम्ही सोडवायला जाता की नाही, त्यावेळेस प्रॉब्लेम फक्त एवढा चेंज करतात. म्हणजे आता पहिला क्वेश्चन जो होता ना आपला फर्स्ट क्वेश्चन, तर त्यामध्ये असा चेंज करतात, डिवाइड द नंबर 100 into 2 parts such that the product is maximum. 100चे 2 पार्ट असे करा ज्यांचे प्रोडक्ट काय पाहिजेत, मॅक्सिमम. मला सांगा 30चे 2 पार्ट मॅक्सिमम प्रोडक्ट साठी काय आले होते, 15 आले होते ना, म्हणजे हाफ हाफ आले होते ना. मग तसं 100चे 2 पार्ट काय असतील तर 50 असतील. हे एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं. एवढं सगळं करत बसायचं नसतं त्याला. रिझल्ट सगळ्या प्रॉब्लेमचे रिझल्ट जवळपास लक्षात ठेवायचे, जवळपास. आता इथं पण बघा, नंबर 20चे 2 पार्ट्स पाहिजे की ज्यांचे स्क्वेअर्सची टोटल काय पाहिजे तुम्हाला, स्क्वेअर्सची टोटल मिनिमम. इथं देखील आन्सर 10 येणार आहे बघा, तुम्हाला झाल्यावर कळेल. लेट the 2 parts of 20 be x and y. याचा अर्थ x plus y ही ऍडिशन काय सांगा, 20. x plus y ही ऍडिशन किती आहे, 20. आता त्याला काय पाहिजे, तर त्या 2 पार्ट्सच्या, ते जे 2 पार्ट्स आहेत ना, त्यांच्या स्क्वेअर्सची टोटल तुम्हाला काय पाहिजे, तर ती मिनिमम पाहिजे. बरोबर आहे. काय विचारले क्वेश्चन मध्ये, such that the sum of their squares is minimum. आता हे 2 पार्ट झाले. खाली बघा, sum of their squares, sum of their squares म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, आणि ही टोटल तुम्हाला मिनिमम पाहिजे. पण मला सांगा हे फंक्शन एका व्हेरिएबल मध्ये नाहीये, पण नेहमीप्रमाणे आपण y रिप्लेस करून घेऊया. x स्क्वेअर ॲज इट इज, y कॅन बी रिप्लेस बाय 20 मायनस x चा ब्रॅकेट स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1. थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण आता. x स्क्वेअर ॲज इट इज हा स्क्वेअर करा, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचं प्रोडक्ट त्याचं डबल, मायनस 40x, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400. हे जे आहे ना, हे काय आहे सांगा, सम ऑफ देअर स्क्वेअर्स आहे. लक्षात ठेवा, हे जे आहे ते सम ऑफ देअर स्क्वेअर्स, ते तुम्हाला कसं पाहिजे, सम ऑफ देअर स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये वाचायचं. कसं पाहिजे तुम्हाला, मिनिमम पाहिजे, विच इज टू बी मिनिमम, विच इज टू बी मिनिमम. सम ऑफ देअर स्क्वेअर्स आपल्याला कसं पाहिजे, मिनिमम पाहिजे. मग यालाच एफ म्हणायचं. याला काय म्हणायचं, एफ. आणि आपली नेहमीची आता प्रोसिजर चालू ठेवायची. लेट एफ म्हणजे हे फंक्शन, म्हणजे ऍक्च्युली काय बघा, सम ऑफ देअर स्क्वेअर्स 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f डॅश x 4x मायनस 40, f डबल डॅश ऑफ x, 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. मग यानंतर कन्सिडर f डॅश x इक्वल 0. मग f डॅश x इथे बघा, 4x मायनस 40 इक्वल्स 0.
ट्रान्सफर करा 4x, हे फक्त व्यवस्थित सोडवा. 40 ट्रान्सफर करा, 4 ने डिवाइड करा, x इज इक्वल टू 10 मिळेल तुम्हाला. थोडे स्टेप्स मी डायरेक्ट करतोय, तुम्ही व्यवस्थित करा. x इक्वल्स 10 मिळेल. आता x इक्वल्स 10 ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो ते बघायचं. त्याच्या खाली कंटिन्यू करायचं. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 4. इथं तुमचं रूट रिप्लेस करायचं. मग f डबल डॅश ऑफ 10 म्हणजे 4च, कारण x च्या जागी 10 रिप्लेस करायचे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. therefore the function has minima at x equals 10. आता परत या लाईनचा अर्थ काय सांगतो नीट लक्ष द्या, तरच हे प्रॉब्लेम कळतात. द फंक्शन हॅज मिनिमा ॲट x इक्वल्स 10 म्हणजे तुम्ही जे फंक्शन तयार केले, हे बघा, हे फंक्शन म्हणजे हे फंक्शन, हे फंक्शन म्हणजे हे फंक्शन, हे फंक्शन म्हणजे हे सम ऑफ देअर स्क्वेअर्स. तुम्ही जे फंक्शन तयार केले, द फंक्शन हॅज मिनिमा ॲट x इक्वल्स 10 म्हणजे हे जे तुम्ही तयार केलेलं फंक्शन आहे हे सम ऑफ देअर स्क्वेअर्स, हे फंक्शन x इक्वल्स 10 ला मिनिमम व्हॅल्यू देतं, असा त्याचा अर्थ आहे. हे फंक्शन x इक्वल्स 10 ला मिनिमम व्हॅल्यू देतं. मग आता x 10 असताना y किती ते आपण शोधायचं. मग फ्रॉम 1 x प्लस y इज इक्वल टू 20. तिथं x च्या जागी 10 रिप्लेस करा आणि 10 ट्रान्सफर करा. therefore y equals 10. therefore two parts of 20 are 10 each. Two parts of 20 are 10 each such that the sum of their squares is minimum. आणि हा आता लास्ट टाइम तुम्हाला फक्त सांगतो, एक मॅक्सिमाचा चेक करायला सांगितलं, आता एक मिनिमाचा पण चेक करायला सांगतो. हे करून बघा बरं का, हे करून बघा, तुम्ही करायचंच कंपल्सरी. हे बघा 20 चे दोन पार्ट्स करायचे ना तुम्हाला. एक पार्ट 0, दुसरा पार्ट 20, पुढचा पार्ट 1 19, 2 18, 3 17, असं करत करत सगळे 10 10 इथपर्यंत सगळे पार्ट आणि त्यांच्या स्क्वेअरची टोटल करून बघा. उदाहरणार्थ 0 स्क्वेअर 0, 20 स्क्वेअर 400, ही टोटल 400. 1 स्क्वेअर 1, 19 स्क्वेअर 361, 1 चा स्क्वेअर 1, 19 चा स्क्वेअर 361, टोटल किती आली 362. आता एक आणखी शेवटचं दाखवतो. 2 स्क्वेअर 4, 18 चा स्क्वेअर 324, त्यांची टोटल करा. अशा सगळ्या स्क्वेअरची टोटल करून बघा. सगळ्यात कमी तुम्हाला इथे मिळते की नाही बघा. सगळ्यात कमी तुम्हाला 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअरला मिळते की नाही, हे एकदा कन्फर्म करा. आता यापुढे मी तुम्हाला कन्फर्मेशन सांगणार नाही, म्हणजे तुम्हाला केवळ या लाईनचं मिनिंग कळावं बघा. द फंक्शन हॅज मिनिमा ॲट x इक्वल्स 10 म्हणजे तुम्ही जे फंक्शन तयार केले ते x इक्वल्स 10 ला मिनिमम व्हॅल्यू देतं. मग x 10 असताना y किती, अर्थात 10, ते पण 10, कारण x प्लस y मिळून 20 येत आपल्याकडे. तर हे पण एकदा हा प्रॉब्लेम झाल्याच्या इमिजिएट चेक करून पहा. आता याच्यापुढे आपण काहीही चेक करणार नाही, डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सोडवून जाणार आहोत. ओके. Now next question. A wire of length 36 meters is bent in the form of a rectangle. Find its dimensions if the area of rectangle is maximum. But काय प्रश्न आहे? A wire of length 36 meters is bent in the form of rectangle. एक वायर आहे, त्याची लेंथ आहे 36 मीटर्स. हे बघा, ही ती वायर, लेंथ ऑफ वायर 36 मीटर्स. या वायरला काय केलं, या वायरला असं रेक्टँग्युलर शेप मध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. म्हणजे या थोडक्यात वायरचा रेक्टँगल बनवलाय. सोप्या भाषेत बोलायचं तर हा वायरचा काय केलाय, रेक्टँगल तयार केलाय. आणि पुढे प्रश्न विचारलाय, फाइंड इट्स डायमेन्शन्स, म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ. फाइंड इट्स डायमेन्शन्स कोणाचे, रेक्टँगलचे. इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्सिमम. जर तुम्हाला या रेक्टँगलची एरिया तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल, तर या रेक्टँगलची एरिया तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल तर त्याचे डायमेन्शन्स काय असले पाहिजेत. आता याच्या रिझल्ट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे तुम्हाला हे मी जाता का सांगायला लागलोय, कारण हे एमसीक्यू सुद्धा असे वर्ड प्रॉब्लेम मध्ये असतात. मग तुम्हाला हे सगळं एवढं सोडवत बसायचं नसतं. तर हे रिझल्ट कसे लक्षात ठेवायचं. आता मला रिझल्ट काय माहितीये तुम्हाला सांगतो. जर एखाद्या रेक्टँगलचं तुम्हाला पेरिमीटर माहित असेल,
रेक्टँगलचं पेरिमीटर. आता हे बघा, ही जी वायर आहे ही वायर ही तुम्हाला गुंडाळून ठेवली म्हणजे वायरची लेंथ म्हणजे रेक्टँगलचं पेरिमीटर झालं की नाही सांगा. तर असा जो रेक्टँगल असतो त्याची एरिया जर तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल तर तो रेक्टँगल नसून स्क्वेअर असावा लागतो, स्क्वेअर. त्यावेळेस त्याची एरिया काय असते, मॅक्सिमम असते. आता साधा विचार करा, जर हा रेक्टँगल आहे ना, हा रेक्टँगल ह्याचं पेरिमीटर जर 36 असेल तर त्याची प्रत्येक साईड ह्याला स्क्वेअर असं समजा, कारण त्याशिवाय एरिया तुम्हाला मॅक्सिमम मिळतच नाही. मग मला सांगा त्याची प्रत्येक साईड काय असते सांगा, त्या हे त्याचं पेरिमीटर झालं ना, हे काय झालं त्याचं पेरिमीटर झालं 36. मग त्याची प्रत्येक साईड काय असणार सांगा, त्याला डिवाइडेड बाय 4 करा, 4 9 36. मग जर का तुम्ही हे 9999 जर ठेवलं म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ रेक्टँगलची 99 जर आली तर तो स्क्वेअर होतो आणि त्याची एरिया सगळ्यात मॅक्सिमम असते. आता हे कदाचित आता कळणार नाही, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मी परत एकदा तुम्हाला हे सांगेन. ओके, बघा रेक्टँगलची लेंथ x आहे आणि ब्रेड्थ काय सांगा y, आणि एरिया तुम्हाला काय पाहिजे, त्याची एरिया त्या रेक्टँगलची मॅक्सिमम पाहिजे. हा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. बघा सुरुवातीला आपण त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स लिहून घेऊ. लेट the length and breadth of rectangle be x and y meters. ठीक है. Length of wire equals 36 meter. Therefore, perimeter of rectangle equals 36 meters. रेक्टँगलचं पेरिमीटर पण 36 असलं पाहिजे, कारण त्या वायरलाच गुंडाळून ठेवलंय ना. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे सांगा, 2 into bracket length plus breadth is equal to 36. पेरिमीटरचा फॉर्म्युला लेंथ 2 into bracket length plus breadth ना. मग ह्यातले 2 ट्रान्सफर केले आपण तर, किंवा आता आहे तसं ठेवूया. बघा लेंथ आणि ब्रेड्थ x आणि y आहेत ना, ते x plus y is equal to 36. आता 2 ट्रान्सफर करूया. सो x plus y equals 18. हे तुमचं नेहमीच रिलेशन x आणि y चं, ज्याला आपण इक्वेशन 1 देतो. आता तुम्हाला काय मॅक्सिमम पाहिजे, एरिया कोणाची, रेक्टँगलची. मग आता फंक्शन तयार करूया आपण, ते एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स l इंटू b. सांगा लेंथ किती x, ब्रेड्थ किती y. मग x इंटू y ही जी एरिया आहे ही तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे. मग हे परत एका व्हेरिएबल मध्ये यायला पाहिजे. यासाठी y ला रिप्लेस करूया इथं, x इंटू ब्रॅकेट 18 मायनस x. इथं बघायचं y ला रिप्लेस केलं 18 मायनस x फ्रॉम इक्वेशन 1 ब्रॅकेट ओपन 18x मायनस x स्क्वेअर. ही झाली रेक्टँगलची एरिया विच इज टू बी मॅक्सिमम, विच इज टू बी मॅक्सिमम. ही एरिया तुम्हाला काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. मग ह्याला fx म्हणा, बाकी नेहमीसारखं चालू करा. लेट fx इक्वल्स काय सांगा, fx 18x मायनस x स्क्वेअर. देयरफॉर f डॅश x इक्वल्स, हे लिहिलेलं दिसतं ना तुम्हाला खाली लिहिलेलं, f डॅश x इक्वल्स याचा डेरिव्हेटिव्ह बघा 18 मायनस 5x. आता सेकंड ऑर्डर f डबल डॅश ऑफ x बघा, ह्याचा 0 ह्याचा -2. हे झाले तुमचे नेहमी म्हणा तिन्ही डेरिव्हेटिव्ह झाले. मग खाली काय करायचं असतं, कन्सिडर f डॅश x इक्वल्स 0. कन्सिडर f डॅश x इक्वल्स 0. सांगा f डॅश x म्हणजे काय, 18 मायनस 2x. 18 मायनस 2x इज इक्वल टू 0. ट्रान्सफर केले 18 इक्वल्स 5x, 2 ने डिवाइड केलं x इक्वल्स 9. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ही व्हॅल्यू घाला. x रूट मिळालं तुम्हाला, x इक्वल्स c, हे रूट मिळालं. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इक्वल्स, सांगा f डबल डॅश ऑफ x किती आहे, -2. तुमचं रूट रिप्लेस करायचं. देयरफॉर f डबल डॅश ऑफ 9, x ला 9 रिप्लेस करा. इथं x नाहीच आहे, मग कुठलं रिप्लेस करू, -2 ॲज इट इज व्हिच इज लेस दॅन 0. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर आपण काय लिहितो, देयरफॉर द फंक्शन हॅज
maxima, sorry, negative है, second order derivative function has maxima at x equals 9. आता ह्याचा अर्थ काय सांगतो? The function has maxima at x equals 9 म्हणजे तुम्ही जे फंक्शन तयार केले, कोणते फंक्शन तयार केले आपण? कुणाला fx म्हणले मी? कुणाला fx म्हणले ह्याला? हे बघा ह्याला fx म्हणले ना? हे फंक्शन म्हणजे काय? एरिया ऑफ रेक्टँगल. मग द फंक्शन म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल हॅज मॅक्सिमा म्हणजे दॅट गिव्स अस मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स 9. म्हणजे तुम्ही जे एरियाचं फंक्शन तयार केले ते फंक्शन म्हणजे ती एरिया x इक्वल्स 9 असतानाच मॅक्सिमम असणार आहे, बाकी कधीही मॅक्सिमम मिळणार नाहीये. आणि यासाठी पहिले दोन क्वेश्चन्स तुम्हाला चेक करा म्हणून सांगितले की ह्या लाईनचं मिनिंग तुम्हाला कळू देत. म्हणजे x 9 असताना रेक्टँगलची एरिया मॅक्सिमम आहे. पण ठीक आहे, x 9 असेल तर y किती? फ्रॉम इक्वेशन 1 x plus y equals 18, 9 plus y equals 18, 9 ट्रान्सफर केले, y equals 9. आता हे x आणि y दोन्ही काय आहेत सांगा? तर लेंथ आणि ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आहे. म्हणजे या रेक्टँगलची लेंथ पण 9 पाहिजे आणि ब्रेड्थ पण 9 पाहिजे, तर तुमच्या रेक्टँगलची एरिया मॅक्सिमम असेल. कारण शेवटी पेरिमीटरला काय हे सगळे म्हणून पेरिमीटर 36 पाहिजे. बघा की 9 9 9 9 पेरिमीटर 36 आहे आणि एरिया 9 9 चा 80 वर आहे. सगळ्यात मॅक्सिमम एरिया ही असेल कधी? जेव्हा तुमचा रेक्टँगल काय असेल सांगा? तो रेक्टँगल नसून जेव्हा तो स्क्वेअर असेल त्यावेळेस एरिया मॅक्सिमम असेल. मग आता मला सांगा, फक्त तुम्हाला पेरिमीटरचा नंबर बदलून दिला, फक्त पेरिमीटरचा नंबर बदलला. इथं 36 जो नंबर आहे त्याच्याऐवजी समजा धरून चला की 44 नंबर दिला. पेरिमीटर 44 आहे म्हणजे वायरची लेंथ 44 आहे. तर रेक्टँगलची एरिया कधी मॅक्सिमम असेल सांगा? जेव्हा त्याची लेंथ आणि ब्रेड्थ 11 11 असेल तेव्हा. मी काय केलं ओरली कळलं का? बघा हे सगळं सोडवायचं तुमचं राहून जातं. 36 पेरिमीटर असेल तेव्हा 9999 म्हणजे थोडक्यात त्याला 4 ने डिवाइड करा. रेक्टँगलचं पेरिमीटर म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय साइड असतं ना, तर त्या पेरिमीटरला 4 ने डिवाइड केले की तुम्हाला साइड मिळते. मग काहीच नंबर देऊ देत तुम्हाला, हा नंबर फक्त दिला डिवायडेड बाय 4 केलं की तुम्हाला त्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ मिळून जाते. मग आता त्याच्या खालची लाईन द्यायची, देअरफॉर द एरिया ऑफ रेक्टँगल. मी नुसतं तर सांगतो म्हणजे लाईन लिहायला जागा नाहीये. द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्सिमम व्हेन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज 9 meters each. That is when it is a square. When it is a square. Length and breadth 9 असली पाहिजे म्हणजेच तो स्क्वेअर असला पाहिजे. Okay. Now 13th question. A ball is thrown in the air. A ball is thrown in the air. If it's ball is thrown in the air, its height at any time t is given by h equals 3 plus 14t minus 5t square. Find the maximum height it can reach. ठीक आहे, सोपं आहे, हा तर फारच सोपं आहे. A ball is thrown in the air, त्याची हाईट आहे at time t is given by h equals 3 plus 14t minus 5t square. Find the maximum height it can reach. म्हणजे थोडक्यात मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ h तुम्हाला विचारली, मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच असं तुम्हाला त्याने विचारले. बघा, द हाईट ऑफ 13th क्वेश्चन है ना. द हाईट ऑफ बॉल at time t is given by सांगा काय? तर h is equal to 3 plus 14t minus 5t square. म्हणजे थोडक्यात तुमचं जे हे फंक्शन आहे ना, आपलं जसं आपलं नेहमीचं फंक्शन y equals fx असं होतं, y equals fx, तसं आपलं हे आता फंक्शन h equals f of t अशा फॉर्म मध्ये बघा. हाईट इक्वल्स म्हणजे h इक्वल्स f of t या फॉर्म मध्ये तुमचं फंक्शन आहे, थोडक्यात सांगायचं तर. ठीक आहे, बघा. आणि तुम्हाला मॅक्सिमम हाईट कधी असेल असं विचारायचं. ठीक, बघा, लेट
एफ ऑफ टी इक्वल्स, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फंक्शन स्वतःला तयार करायचं वगैरे नाही आहे, त्यांनी तयार करूनच दिले. आपलं मॅक्सिमम मिनिममची फक्त प्रोसेस कंटिन्यू करायची आपण आता. लेट एफ ऑफ टी इक्वल्स 3 + 14t - 5t स्क्वेअर. आता मी इथं सगळं डिटेल लिहितो बरं का, कारण वेगळे व्हेरिएबल आले बाकी काही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, मग एफ डॅश ऑफ टी इक्वल्स हे बघा d/dt ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 + 14t - 5t स्क्वेअर. कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0, 14 इंटू ब्रॅकेट जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा आता t चा डेरिव्हेटिव्ह 1, -5 इंटू ब्रॅकेट t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह twice t इक्वल्स हे झाले 14 × 14 -5 टू द 10t. हे f ऑफ t झालं, सॉरी f डॅश ऑफ t झालं, हे झालं f डॅश ऑफ t. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, मग f डबल डॅश ऑफ t इक्वल्स d/dt ऑफ ब्रॅकेट मध्ये 14 - 10t. कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0, -10 इंटू ब्रॅकेट t चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे f डबल डॅश ऑफ t इक्वल्स थोडक्यात -10 आलं. आपण पुढे म्हणतो ना फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f डॅश x इक्वल्स 0, तसं इथे म्हणायचं फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f डॅश ऑफ t इक्वल्स 0. कन्सिडर f डॅश ऑफ t इक्वल्स 0. मग f डॅश ऑफ t कुठे आहे बघा, इथे आहे. 14 - 10t इक्वल्स 0. ट्रान्सफर करा, 14 इक्वल्स 10t, 10 ने डिवाइड करा, t इक्वल्स 1.4. आता t 1.4 असताना तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो हे आपल्याला बघायचं आहे. कन्सिडर f डबल डॅश ऑफ t इक्वल्स, कन्सिडर f डबल डॅश ऑफ t किती आहे बघा, -10. therefore f डबल डॅश ऑफ 1.4, t च्या जागी 1.4 घालायची, इथं t नाहीच आहे, बरोबर ना, which is less than 0, second order negative है. Therefore the function has maxima. Second order derivative negative असेल तर maxima, second order derivative positive असेल तर minima. The function has maxima at सवय लागली, at t equals 1.4. म्हणजे हे जे फंक्शन आहे f ऑफ t, म्हणजे हे फंक्शन म्हणजे हाईटचं फंक्शन आहे. दॅट फंक्शन गिव्स अस मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट t इक्वल्स 1.4. पण त्यांनी विचारले काय, फाइंड द मॅक्सिमम हाईट विचारले. देयरफॉर द मॅक्सिमम हाईट ऑफ बॉल इज, हा सांगा, h इक्वल्स काय फंक्शन आहे तुमचं हाईटचं फंक्शन, h इक्वल्स 3 + 14 इंटू ब्रॅकेट t किंवा 14t - 5t स्क्वेअर, -5t स्क्वेअर. ठीक आहे, मग 3 प्लस, हा आता हे कदाचित तुम्हाला 1.4 च्या ऐवजी तुम्हाला 14/10 घेऊन 7/2 पण करता येईल बरं का, तो तुमचा प्रश्न आहे. हा काय करायचं ते, 14 इंटू ब्रॅकेट t किती आहे सांगा, 1.4 आहे. t किती आहे, 1.4, -5 इंटू ब्रॅकेट 1.4 चा स्क्वेअर. बघा काय काय आलं, 3 प्लस 14 जा 196, 14 चा स्क्वेअर किती येतो, 196 येतो ना. मग एक डिजिट सोडून पॉइंट आहे, म्हणजे 19.6 मायनस, आता ह्यातला 14 5 जा 70 आणि 70 ला परत 14 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 14 इंटू 70 करायचं आहे, 98. आणि डेसिमल पॉइंटच्या नंतर किती, 2 डिजिट सोडून, म्हणजे 9.8 येणार आहे आन्सर. त्याचं मल्टिप्लिकेशन 9.8 येणार आहे. आता 19 + 3 म्हणजे किती आले सांगा, 19 + 3 तर ते 22.6 झाले. आणि 22.6 मधनं 9.8 मायनस केले, 8 + 8 10, 12.8. फायनल आन्सर येईल 12.8 h. त्यांनी हाईटला मीटरवर काय दिलंय का नाही, मग नुसतं युनिट्स लिहायचं, युनिट्स.
हाईट इक्वल्स 12.8 युनिट्स. मग लास्ट लाईन काय लिहायची सांगा? फाइंड द मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच. द बॉल कॅन रीच ॲट अ मॅक्सिमम हाईट ऑफ 12.8 युनिट्स. हे तुमचं फायनल करायचं असेल. द बॉल कॅन रीच ॲट अ मॅक्सिमम हाईट ऑफ 12.8 युनिट्स. लक्षात आलं? आता यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते मात्र पुढच्या पिरियडमध्ये आपण बघूया. ओके.